नमस्कार, प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी चिकन फ्राय। तर चला तर चिकन फ्राय कशी करायची बघूया। इथे मी चिकन घेतले 1 किलो आणि त्याला स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेले बघू शकता। आपण आज साध्या आणि सोप्या पद्धतीत घरच्या घरी झटपट होणारा चिकन फ्राय करूया। ठीक आहे। आता इथे मी हा चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे। आता चिकन तंदुरी मसाला आपण याच्यात टाकूया आणि हा सगळं 1 पॅकेट टाकायचं आहे, कारण 1 किलो चिकन आहे ना, तर 1 किलोला 1 पॅकेट असा हा याचा अंदाज आहे, प्रमाण आहे। ठीक आहे। आता याच्यासाठी आपण याच्यात घ्यायचं आहे धण्याची पावडर, हळद पावडर, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला। ह्या मसाल्यामध्ये ते सगळेच मसाले तरी पण मी थोडे थोडे घातले। कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, बघा 1 चमचा चवीनुसार मीठ आणि अजून थोडंसं। ठीक आहे। थोडासा लिंबू आपण पिळून घेऊया। लिंबाला फारसा रस नाही आहे। हे बघा, हे अर्धा मी लिंबू घेतलाय। आता याला आपण दही लावणार नाही, दही लावलं ना तर दह्याचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे मी दही लावणार नाही। ठीक आहे। आणि इथे एक कांद्याची पात आहे, मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ही बघू शकता कांद्याची पात मी स्वच्छ धुतले, तर ही सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया आणि याच्यामध्ये याने ना आपल्या चिकन फ्रायला ना मस्त घरच्या घरची एक टेस्ट येणार आहे। हॉटेल सारखं आपण बनवत नाही, घरच्या साध्या आणि सोप्या पद्धतीत असं आपण हे चिकन फ्राय करतोय। नेहमीच रसा आमटी हे सगळं खाऊन आता कंटाळा आलाय, तर आता वेगळं काहीतरी म्हणून आपण चिकन फ्राय करतोय। आता ही कांद्याची पात आपण बारीक चिरून घ्यायची अशी। तुमच्याकडे जर कांद्याची पात नसेल तरी नाही टाकली तरी चालेल, मला कांद्याची पात फार आवडते आणि याने चव पण छान येते। ठीक आहे, म्हणून मी ही कांद्याची पात घेते, नाही टाकलं तरी चालेल। आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेऊया हाताने छान मिक्स करायचंय। आणि इकडे मी तेल सुद्धा गरम करायला ठेवले कढईमध्ये। झाले हे बघा, छान या पिसांना आपण लावून घ्यायचंय। आणि याच्यामध्ये ही हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरची चटणी आहे, ती सुद्धा आपण टाकून घ्यायची याच्यामध्ये। हे 2 चमचे आहे। याच्यात हिरवी मिरची पण आहे, पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक अशी पेस्ट तयार केलेली आहे, ती सुद्धा मी लावून घेतली याच्यामध्ये। ठीक आहे। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत आपण हे चिकन फ्राय करतोय। आता इकडे मी तेल गरम करायला ठेवले आणि आता यातले हे मस्त मिक्स करून झाले, चांगलं असं गोळून लावून घ्यायचं, सगळीकडे मसाला लागला पाहिजे। आणि आता हा एक पीस आपण टाकून घेणार आहे तेलामध्ये। गॅस मिडियम ठेवलाय। आता याला आपण झाकून ठेवू या 5 मिनिटं। त्याला आपण झाकून ठेवूया 5 मिनिटं आणि गॅस स्लो करूया। चला तर आता 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता आपलं चिकन आणि गॅस पण सुरू होता। आता आपण याला पलटी करून घेऊया। आता मी हे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूनी पण आपण 5 ते 7 मिनिटं त्याला शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं। एक बाजू मस्त याची फ्राय झालेली आहे। घरच्या घरी आपण फ्राय चिकन खाणार आहोत।
ठीक आहे, आता परत मी याला झाकण ठेवते 7 मिनिटासाठी. आता बघूया आपलं चिकन झालंय का फ्राय. बघू शकता आपलं चिकन मस्त असं फ्राय झालेलं आहे. हे बघा, आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि दुसरं टाकूया. ठीक आहे, तर मी काढून घेते. मस्त शिजले एकदम मऊ असं. हे बघा हातानेच फोडते. हे बघा खूप छान शिजले आणि झटपट असं आपले हे चिकन फ्राय घरच्या घरी. काढतानाच तोंडाला पाणी सुटले माझ्या. चिकन काढून घेतलं नाही, जे अगोदरचं तेल आहे ना त्याच्यातच हे राहिलेलं चिकन परत टाकून तळून घेऊया आपण. जास्त तेल पण लागत नाही. जेवढं मी मगाशी तेल टाकलेलं ना तेवढ्याच तेलामध्ये आपलं 1 किलो चिकन फ्राय करून झालं. एवढं महागड्या हॉटेलमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या घरच्या घरी हे चिकन फ्राय कधीही केलेलं चांगलं आणि चवीला पण अगदी अप्रतिम लागतं. ठीक आहे, आता आपण याला स्लोच गॅसवर 5 ते 7 मिनिटं ठेवूया आणि याच्यावर झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढून बघूया. तर बघू शकता चिकनवर आपण झाकण ठेवलेले आणि गॅस पण एकदम स्लो आहे. आता आपण पलटी करून घेऊया, दुसरी बाजू पण फ्राय करून घेऊया. कमी तेलात हे 1 किलो मी चिकन फ्राय केले. बघू शकता तुम्ही, मगाशी जे तेल टाकलं होतं तेच तेल आहे आणि एवढ्या कमी तेलात हे 1 किलो चिकन आपण फ्राय केले. पण झाकण ठेवून करायचं, नाही तर मग तेल जास्त लागू शकतं. ठीक आहे, आता याला आपण परत 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया. दुसरी बाजू फ्राय करून घेऊया. बघूया आता आपलं चिकन झालंय का. तर बघू शकता हे पण चिकन आपलं बनवून रेडी आहे. पण अजून याला थोडंसं मला हे वाटते आपण याला अजून 1 ते 2 मिनिटं फ्राय करून घेऊया. थोडंसं कच्चं वाटते. आपण याला अजून 1 ते 2 मिनिटं फ्राय करूया. गॅस जरा फास्ट करते मी थोडा. आता बघू शकता आपलं चिकन मस्त फ्राय झालेले. आता मी गॅस बंद करते आणि हे सगळं चिकन काढते. मगाशी जे चिकन काढलेले बघू शकता त्याच्यात तेल बिलकुल पण नाही, एकदम छान असं झालेलं आहे. एकदम सुक्कं झालेलं आहे बघा, जास्त म्हणजे असं तेल भरपूर असं नाही. आता आपण हे सुद्धा काढून घेऊया. हे बघा आपलं चिकन फ्राय घरच्या घरी आणि चमचमीत असं कमी पैशामध्ये लागणारं आपलं हे चिकन फ्राय घरच्या घरी तयार झालेलं आहे. आता मी याच्यावर थोडीशी कांद्याची पात टाकली अशी. ठीक आहे, तर कशी वाटली तुम्हाला ही माझी घरच्या घरी चिकन फ्राय रेसिपी. जर तुम्हाला माझी चिकन फ्रायची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.